रायगड जिल्ह्यात येऊ घातलेल्या नैना व सिडको प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी पनवेल तालुक्यात शेतकऱ्यांच्या जाहीर सभा घेण्यात येत आहेत। पनवेल तालुक्यातील आदई गावामध्ये नैना प्रकल्पाच्या निषेधार्थ सभेचे आयोजन केले गेले होते। या सभेला शेतकऱ्यांची तसेच ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। याप्रसंगी नैना प्रकल्पाचे अध्यक्ष वामन शेळके, माजी सरपंच बाळकृष्ण पाटील, जिल्हा सरचिटणीस आरडी गरत, माजी सरपंच रमेश पाटील, विलास मस्कर, अनिल ढवळे, भारत मुक्ती मोर्चा पनवेलचे सचिव मनोज महाळे, रमेश पाटील आदी मान्यवर या सभेला उपस्थित होते। याप्रसंगी आरडी गरत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। याप्रसंगी नैना प्रकल्पाविषयी आरडी गरत यांनी सविस्तर माहिती उपस्थितांना दिली। आपली जमीन ही आपल्या मातेसारखी आहे। शेतकरी बांधवांवर जर अन्याय होत असेल तर या प्रकल्पाला हद्दपार करणे गरजेचे आहे। सर्वांनी एकत्रितरित्या येऊन या प्रकल्पाला विरोध करण्याचे आवाहन यावेळी आरडी गरत यांनी उपस्थितांना केले। या राक्षसी संकटाला तोंड देण्याचे सामर्थ्य शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी ठेवावे अशी भावना यावेळी आरडी गरत यांनी व्यक्त केली। अनेक आंदोलने द्यावे लागतील, पण माझी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आता अनिल ढवळेने आपल्या समोर दिलं, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेला 12 बलुतेदार तयार केले। 12 बलुतेदार तयार असताना प्रत्येकाला जमीन देण्यात आली। ती जमीन छत्रपतींनी शिवाजी महाराजांनी आपल्याला कसण्यासाठी दिली होती, विकण्यासाठी नाही। आपण पहिले आपला कुठेही लढाई असो आणि कुठलाही आपला युद्ध असो, पहिले आपण जमिनीला हात लावून आपली ती जमिनीची माती आपल्या कपाळाला लावतो। ती आपण आपल्या आई समजतो। ती आईवरती आलेला संकट पुतना मावशीच्या स्वरूपाने, पुतना मावशी पडत असताना, ती दूध पाजत असताना जर का त्याचा विष माझ्या शेतकरी बांधवांच्या जीवाला लागत असेल आणि त्या विषाने माझा शेतकरी कालांतराने मरत असेल, तर आपल्याला या प्रकल्पाला हद्दपार केल्याशिवाय पर्याय नाही। परंतु हद्दपार करत असताना नुसत्या भाषणाने आपलं पोट भरणार नाही, तर आपले विचाराची खुंगाट एक झाली पाहिजे। आंदोलन गावागावातून उठून निघलं पाहिजे। एकाची बिल्डिंग तुटते म्हणून तो बघत राहणं, परंतु गावाच्या गावा आग लागल्यासारखी झुंडीच्या झुंडी तशी जर कार्यावरती झाला पाहिजे। आमच्या कार्यकर्त्यांना फोन केला पाहिजे का आमच्या गावातली एक बिल्डिंग तुटते, धावत या। दुसऱ्याची बिल्डिंग तुटत असताना आपली पण बिल्डिंग तुटणार आहे हे लक्षात आपण लक्ष डोक्यात ठेवून दुसऱ्याची बिल्डिंग तुटत असताना आपण ती भावू नये। मग त्यांनी अनधिकृत बांधले का त्यांनी अधिकृत बांधले, परंतु आलेलं राक्षसी संकट याला तोंड देण्याचं गावाच्या मध्ये सामर्थ्य असलं पाहिजे। गावाचे ग्रामदेवता आपल्या पाठीशी असले पाहिजे, या हिशोबाने आपण वागलो पाहिजे। तसेच माजी सरपंच रमेश पाटील यांनी देखील यावेळेस आपल्या भावना व्यक्त केल्या। या प्रसंगी प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी एकत्रितरित्या येऊन नैना प्रकल्पाच्या विरोधात आवाज उठवावा। शेतकरी बांधव वेळीच जागे झाले नाही तर सिडको शेतकऱ्यांची फसवणूक करणार, त्यामुळे सर्वांच्या साथीने नैना प्रकल्पाला हद्दपार करण्याचे आवाहन यावेळेस रमेश पाटील यांनी उपस्थितांना केले। महाराष्ट्र सरकारने 10 जानेवारीला ही योजना मंजूर केली आणि 15 ते 21 मेला प्रत्येक ग्रामपंचायतीला लेटर पाठवला। प्रत्येक ग्रामपंचायतीला लेटर पाठवला का तुम्ही कुठल्याही पद्धतीने बांधकाम परमिशन देऊ नये, हा लेटर पाठवला। ग्रामपंचायत कुणाची हो, सरपंच कुणाचे, सगळा हक्क कुणाचा हो, आणि त्यांचा हक्क काढून घेतला। बंधूंनो, जर ग्रामपंचायतीचा पहिला हक्क काढून घेतला असता तर आपली काय अवस्था करतील? आपण ग्रामपंचायत निवडून दिलेले आपण कुठे मांडतो? ग्रामपंचायत। दुसरी गोष्ट त्यांनी काय केली, त्यांनी 15 ते 21 मेला शुक्रवार दिवस होता, त्या दिवशी प्रत्येक ग्रामपंचायतीला ठराव दिला का तुम्ही कुठल्याही पद्धतीने बांधकाम परमिशन देऊ नये, शेतकऱ्याला पण नाही आणि कुणाला व्यावसायिकाला पण नाही। तर याच्यासाठी आपल्याला आवाज उठवलाच पाहिजे ना। तर प्रत्येक ग्रामपंचायतीच्या आदईच्या सरपंचांनी आयोजन चांगलं केलं, चांगल्या लोकांना सांगितलं। मी सरपंचाला सांगतो का पहिला ठराव या नैना विरोधाचा आदई ग्रामपंचायतीने द्या। हे जे जाहीरनामे ते वाचून तुम्ही ठराव द्या तर आमचा या प्रकल्पाला विरोध आहे। तसंच मित्रांनो, 9 ऑगस्टला आपण याच्याविषयी आवाज उठवला आणि 11 ऑगस्टला यांनी संचालक मंडळाचा सिडकोने ठराव केला। याला सुद्धा विरोध करण्यासाठी आपण हरकती मागवण्याचा हा जाहीरनामा आहे। शेतकरी बंधूंनो, तुम्हाला सांगतो, आपण वेळी जागे नाही झालो तर तुम्हाला मला वाटतं 70चा अनुभव आहे। बऱ्याच लोकांनी सांगितले की नाही, आज बाबा तुम्हाला 60-70 वर्ष झाली इथे, आम्ही नवीनच पोरं, आमच्या जन्माला घेतो आलती,
आमच्या जन्मापासून तुम्ही आज संघर्ष करता. शेडकोने आपल्याला काय दिलं का? आपल्या तोंडाला पाणी पुसलं म्हणून आमच्या नशिबी ते आले, पण त्याला उचलून लावण्याचं काम तुमच्या समोर आम्ही करायचंय. तुम्ही फक्त आम्हाला आशीर्वादाचा बल द्या. या नयनाला हद्दपार केल्याशिवाय आम्ही शांत बसता कायद्याने त्याला आम्ही पुरा करू. याच्यावरती पिटिशन दाखल करायचं, याच्यावरती पिटिशन दाखल करून याला डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये याच्या याचिका दाखल करायचे आणि सुप्रीम कोर्टामधून याला काय आणायचंय.